नमस्कार, रुचकर स्वाद चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत खारे शंकरपाळे। टी टाइम स्नॅक्स आहे। लहान असोत किंवा मोठे सर्वांनाच आवडेल। अगदी खुसखुशीत आणि खमंग हे शंकरपाळे होतात। बिलकुल तेलकट होत नाही आणि मधल्या वेळेत मुलांना काय द्यावं हा प्रश्न पडला असेल तर हे शंकरपाळे मोजक्या साहित्यात आणि कमी वेळेमध्ये हे तयार होतात। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे मी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। गव्हाच्या पिठामुळे चव छान लागते। अर्धी वाटी रवा म्हणजे 0 साईजचा रवा घ्यायचा आहे आणि 2 वाटी मैदा घ्यायचा आहे। हे प्रमाण अतिशय परफेक्ट आहे। तर हे सर्व जिन्नस चाळून घ्यायचे आहेत। चाळून घेतल्यानंतर पीठ हलकं होतं आणि काही कचरा असेल निघतो। 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा, 1 फुल भरून चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे। पाव चमचा लाल तिखट टाकायचे, चुटकीभर हळदी पावडर टाकायची आहे आणि ह्या पळीनं 2 पळी तेल टाकायचं आहे। आणि जर का तुम्हाला चमच्याने टाकायचे असेल तर 10 ते 12 चमचे तेल तुम्हाला इथं टाकावं लागेल। हे नॉर्मल तेल आपण इथं वापरलेलं आहे। मी तुम्हाला ह्या चमच्याने सुद्धा मोजून दाखवते। तर एका पळीमध्ये इथं 5 ते 6 चमचे तेल बसतं। तर लहान मोठी पळी असेल तर तुम्हाला चमच्याने सुद्धा टाकता यावं यासाठी हे दोन्ही प्रमाण सांगितलेत। कसुरी मेथी टाकलेली आहे, 1 चमचा हातावर क्रश करून अशी टाकून घ्यायची आहे। त्यामुळे शंकरपाळे अगदी चवीला खमंग असे होतात। आता हे मिक्स करून घ्यायचे। सर्व तेलाचं मोयन हे सर्व पिठाला लागलं पाहिजे, त्यामुळे शंकरपाळे खुसखुशीत असे होतात। इथं बिलकुल गरम केलेलं तेल आपण टाकलेलं नाही। आता इथं मोयन व्यवस्थित चोळून घेतल्यानंतर 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। आता इथं थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे पीठ घट्टसर असं मळून घ्यायचं आहे। म्हणजे खूप घट्ट पण नाही, खूप पातळ पण नाही, अशा प्रकारे। तर इथं 1 वाटी पाणी बरोबर लागतं हे पीठ मळण्यासाठी। त्यामुळे थोडं पाणी टाकून असं पीठ मळून घ्यायचं आहे। आणि इथं आपण हे पीठ रससाठी बिलकुल ठेवणार नाही आहोत, लगेच शंकरपाळे बनवायला घ्यायचे। तर हे इथं मोठी जी शेगडी असते त्यावर आपल्याला लो फ्लेम करून घ्यायची आणि तेल गरम करायला ठेवायचं आहे। परत एकदा पीठ छान असं मळून घ्यायचं आहे। आणि इथं बिलकुल मी पीठ रससाठी ठेवलेलं नाही आणि जर का ठेवलं तर पीठ सैलसर झालं तर मग व्यवस्थित शंकरपाळे होत नाहीत। आवडीनुसार लहान किंवा मोठ्या आकारात पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आणि तो छान असा लाटून घ्यायचा आहे। हे खारे शंकरपाळे खूप पण जाडीचे करायचे नाहीत, थोडेसे पातळ असतात। हे बघा एवढ्या जाडीचे करायचे आहेत। आता हे पिझ्झा कटरने कट करून घेऊया, तुम्ही बताईने सुद्धा कट करू शकता। आता याला तुमच्या आवडीनुसार आकार देऊ शकता। मी चौकोनी आकारात केलेले आहेत लांबट। तर तेलाची बुडबुड अगदी सावकाश निघायला पाहिजेत, तेव्हा शंकरपाळे याच्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत आणि असे आलटून पलटून आपल्याला ही शंकरपाळे छान असे तळून घ्यायचे आहेत। तर तळून घेतल्यानंतर काढताना एखाद्या सेकंदसाठी गॅस मोठा करायचा आणि शंकरपाळे तेलातून काढून घ्यायचे। तर बघू शकता अगदी खस्ता आणि खुसखुशीत शंकरपाळे आपले तयार झालेले आहेत। शंकरपाळे थोडेसे पांढरट आहेत तेव्हाच काढायचे, खूप पण डार्क रंगावर तळायचे नाहीत, नाहीतर जास्त वेळ जर तळले परत तळल्यानंतर 10 मिनिट प्रोसेस चालू असते, त्यामुळे खूप डार्क होतात। तर बघू शकता एकदम छान दिसतात, बिलकुल तेलकट होत नाहीत, तितकेच चवीला खमंग झालेले आहेत। पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।